वरचं फोन लोकेशन हे शिरूरमधील गुन्हाट गावात आढळून आलेलं आहे, तसं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे। तर गुन्हा केल्यानंतर हा आरोपी स्वारगेटवरून थेट त्याच्या गावी आला। त्यानंतर तो नेमका कुठे गायब झाला हे पोलिसांना सापडलेला नाहीये। तर शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे। ड्रोनद्वारे त्याचा मागोवा घेतला जातोय। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे। आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखे दिसतात। घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजेपासून आरोपी गाडेचा फोन हा बंद आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोटे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? 2 दिवस झाले घटना घडून तरी सुद्धा तो आरोपी सापडलेला नाही आणि आता ड्रोनद्वारे त्याचा मागोवा घेतला जात असल्याचं कळतंय। आतापर्यंत त्याचा काही ठाव ठिकाणा कळलाय का? नक्कीच फराज, स्वारगेट बलात्कार प्रकरण आहे त्या प्रकरणाला आता 54 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो खरं तर उलटून गेलेला आहे। पण आरोपी जो दत्ता गाडे आहे तो अजूनही फरार आहे आणि नवीन जी माहिती मिळते पुणे पोलिसांकडून त्या माहितीनुसार आरोपीचं शेवटचं लोकेशन हे शिरूर गावाच्या आसपासचं होतं। कारण बलात्कार केल्यानंतर तो जो आरोपी आहे तो त्याच्या मूळ गावी जो आहे तो पळून गेला होता आणि मूळ गावातल्या शेतामध्ये रानामध्ये तो भटकत होता आणि त्या पार्श्वभूमीवरच शिरूरमध्ये पोलिसांकडून जे आहे ते आता ड्रोन इमेजिंग सुरू केलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे 3 पथक या ड्रोन इमेजिंगसाठी कामाला लागलेले आहेत। पोलीस उपायुक्त जे गुन्हे शाखेचे आहेत ते स्वतः या शिरूरमध्ये ठाण मांडून आहेत। ड्रोन इमेजिंग करण्याचे कारण असे की जे प्रत्यक्षदर्शी आहेत गावातले त्यांनी असं सांगितले की जे लास्ट त्याला बघितलं होतं तर शिरूर मधल्या माळ रानात एका ऊसाच्या शेतात हा दत्ता गाडे दिसला होता आणि त्यानंतर तो दुपारी 2 नंतर तिथून गायब झालेला आहे। फोन देखील दुपारी 2 वाजल्यापासून ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुपारी 2 वाजल्यापासून त्याचा फोन देखील बंद आहे। आणि आरोपी जी माहिती पुणे पोलिसांना मिळाली आहे की शिरूरच्या आसपासच्या शेतात त्याला लास्ट जे शेवटचं बघितलं गेलं होतं आरोपीला आणि म्हणून ड्रोन इमेजिंगद्वारे जे आहे ते पुणे पोलिसांकडून या आरोपीचा कसून शोध जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर गाडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि तो अतिशय खरं तर शातीर असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगितलं जाते। बलात्कार झाल्यानंतर त्यांनी आधी गाव गाठले, त्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे चेंज केले, शूज देखील त्यांनी बदलला आहे आणि तिथून एका जवळच्या ऊसाच्या शेतात शेवटचं त्याला पाहिलं गेलं होतं आणि याच प्रत्यक्षदर्शीचा सांगण्यानंतर आता या सगळ्या परिसरांमध्ये पुणे पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू केले। तर गृहराज्यमंत्री आणि खरं तर योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमारांनी असं सांगितलं की पुढच्या काही तासात जो आरोपी आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला तो ताब्यात घेतला जाईल, त्याला अटक केली जाईल। जे लोकेशन आहे त्या लोकेशन नुसारच ड्रोन इमेजिंग आता पुणे पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते आणि पुणे पोलिसांनी तपासात एक पाऊल पुढे जात कसून जो आहे ते या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळते। फरा निश्चितच अभिजित, यावरून आणखी एक सवाल उपस्थित होतोय, अजूनही तो ऊसाच्या शेतातच असेल का? आणि ज्या पद्धतीने ऊसाची ही शेती दिसतीये घनदाट आहे त्यामुळे तो ड्रोन इमेजिंगद्वारे तरी कुठेतरी दिसणार का हाही सवाल आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर स्वारगेट रेप प्रकरणातील आरोपी दत्ता गावडेचे फोटो शिरूरच्या दोन्ही म्हणजेच आजी माजी आमदाराच्या फ्लेक्सवर आढळलेले आहे। त्यामुळे आता या दोघांमध्ये तू मैं सुरू झाली आहे। हा आरोपी नेमका कुणाच्या नियोजनातून भाविकांना उज्जैन यात्रा घडवायचा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। माजी आमदार अशोक पवार यांनी विद्यमान आमदार माऊली कटकेंवर हा सवाल करत निशाणा साधलाय। तर या आरोपीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा विद्यमान आमदार माऊली कटके यांनी केलाय। कटके हे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार अशोक बापू पवार गटाचे आमदार आहेत, माजी आमदार होते आणि या दोन्ही आजी माजी आमदारांमध्ये आता जुंपल्याचं दिसतंय। त्यामुळे हा जो आरोपी आहे तो नेमका कुणाचा कार्यकर्ता असा सवाल उपस्थित झालाय। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे।
हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे. याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे. याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे. त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. तर पुण्यातील घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांशी चर्चाही केली. बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी लवकरच पकडला जाईल असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं. तर पोलिसांची 8 पथकं या आरोपीच्या मागावर आहेत आणि आरोपीचं संभाव्य लोकेशन पोलिसांना मिळाल्याचं योगेश कदम यांनी सांगितलंय. आरोपीवर ग्रामीण भागामध्ये काही गुन्हे दाखल आहेत आणि पोलिसांकडून या प्रकरणामध्ये कोणतंही दुर्लक्ष झालं नाही असंही ते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं. इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं. अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय. आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत. गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही. तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती. पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली.